दिवस 6वा आजचा आणि ह्या घरात आज आमची सकाळी सर्व व्यवस्था झाली आहे. आज पेवेकोंडला आलोय. बोत्रे काका आहे त्यांच्या घरी आणि त्यांनी आमची उत्तम व्यवस्था केली. काल रात्रीपासूनच आमच्या मागे लागले होते, घरी या घरी या. आता त्यांच्याकडून आपण विचारूया त्यांना कसं वाटलं, त्यांनी एवढ्या आवडीने आपल्याला बोलवलं. बोला काका तुम्ही. दरवर्षी आमच्याकडे तुम्ही येता, आम्हाला खूप आनंद वाटतो. नाही आम्ही कसं त्यांना स्वागत करून म्हणजे 4-5 पाहुणे तरी आम्ही ते त्यांना चहा पाणी दरवर्षी आमचं ते ठरलेलं असतं की ते आमच्याकडे येऊन त्यांनी चहा नाश्ता भरपूर त्यांच्या खावा. पावलांनी देव येतो बस. आणि तुम्ही वारीचं वगैरे करतात त्याचं दर महिन्याची माझी वारी पंढरपूरची असते. हे मी करत नाही, माझ्याकडून पांडुरंग करवून घेते वारी. आणि आज 4 वर्ष झाली वारी सतत करतोय दर महिन्याची. आणि आमची पालखी तुमच्याकडे येते तर तुम्हाला खूप त्याबद्दल आनंद कसं वाटतं? खूप 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 आनंद. दरवर्षी बाराला आले तरी ते ते उठून ढोल वाजवतात ते काका दरवर्षी आवर्जून माझ्या घरी येतात. पण ह्या वर्षी त्यांच्या मुलीचं लग्न असल्याकारण ते येऊ शकले नाही. पण त्यांना सांगा बोत्रे काकाने आठवण काढली होती. असे दरवर्षी येत राहा, आम्हाला खूप आनंद आहे. चला काका थँक्यू. तुमच्याकडून पण आम्हाला चांगला प्रतिसाद होय, भेटला होय, आणि चांगलं सेवा पण. दरवर्षी येत राहा, हे आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षी आलं तर आम्हाला खूप खूप बरं वाटेल. चला काका धन्यवाद. चला आता सर्व तयारी झाली. आता पालखी वाडी घ्यायला परत निघेल सर्वांच्या घरी आरतीसाठी. दुसऱ्या गावांमध्ये आपण गेलो की तिकडची जर आपल्याला राहणीमानाची पद्धत वेगवेगळी बघायला भेटते. इकडे बघा ह्या घराचं आराखडा बघा, जरा सीडी बघा ह्या घराची कशी लाकडापासूनची बनवलेली आहे. सर्व जुनी पद्धत आहे एकदम. घर पण जुने मस्त आहे एकदम. खूप कमी ठिकाणी असं आपल्याला बघायला भेटतं घर. ते हा लावलेली बटन चालू नव्हता या यशनी कधी पालखी आपल्याला प्रत्येक ठिकाणी जिथून निघते तिकडे आपल्याला नाचवावी लागते. प्रत्येक लोकांची हौस असते ती आपल्याला पूर्ण करायची असते. बाय तुम्हाला सोडायचं काल काय तर नानकरी 7-8 मसा वापस जमायचे. लोकांची आस्था असते, श्रद्धा असते. छोटी मुलं असतात त्यांना ती पालखी काढून 3 किंवा 5 फेरे मारतात. ते त्यांना असं एक श्रद्धा असते की ते मुलांसाठी चांगलं असतं, मुलांची व्यवस्थित वाढ होते वगैरे. त्यासाठी आपल्याला हे कोकणात शिमग्या पाहायला मिळते. हो ना, बघा आपण पेवेकोंडच्या आता खालची वाडीवर आहोत आणि इथून जो समोर सीन दिसतंय बघा, वॉटरफॉल एक नंबर सीन आहे. फक्त आता पावसाळा असताना अजून खूप भारी सीन वाटला असता. इथून घर बसले आपल्याला वॉटरफॉल दिसत असतं मस्तवाला. आपलं पेवेकोंड झालेलं आहे आणि आता आपण पेवेकोंडवरून गावठाणवाडीवरती निघालो आहोत. बघू शकत नाही. खाली बघ लागलेली आहे. पोरांनो खाली बघा, पाया खाली ठेसला त्याला माने माते की. आम्ही आता पेवेकोंडच्या गावठाणवाडीवर आलोय आणि या मंदिरात जरा दर्शन घेऊया. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. 2 सुंदर अशा मूर्त्या बघता तुम्ही विठ्ठलाच्या. पोरं इकडे पालखीसोबत आलेत आणि तिकडे बोरीच्या झाडाखाली गेलेत सगळे बोरं चोरायला. हे होतच असते खेळल्यावरती, काय भेटेल तिकडे जातील पोरं, कारण त्यांना माहिती आहे कोण लोक काय बोलत नाही आपल्याला. आपण आता पेवेच्या गावठाणवाडीवरती आहोत आणि ह्या घरात तुम्ही पाहाल पालखी आपली थांबली आहे. तर बाहेर आपल्या पडवीत विंडो असते लाकडाची वगैरे, तर त्या विंडोमध्ये पॉय आहे, ज्याला आपण मधाच वगैरे जो पोळा असतो तशा टाईपमध्ये पॉय वेगळा असतो, हे लाकडामध्ये असतो.
जे गावामध्येच तुम्हाला असं काही ना काही वेगळं बघायला भेटेल. असं काही वेळेला हे शक्यतो झाडांवरती पण असते. आता आपण पेव्यावरतून निघालोय, घोसाल्याला चाललोय आपण आता. पेवे कोण झालंय, पेवेची गावठणवाडी पण झाली आणि आपण आता घोसालेला निघालोय. भावानं आता मी घोसाल्याला पोचलोय. आता घोसाल्याची पहिली बौद्धवाडी आहे बाजूला, तिथे 2-4 घर आहेत, ती घेणार आणि मग आम्ही पुढे दुसऱ्या वाडीवरती जाणार. घोसाल्याला इकडे आमची पालखी आणि सावरीची पालखी तिकडे एकत्र भेटली आणि तिकडे संकासूर होता. तर संकासूरला आपण डिवचलं मुद्दाम जाऊन असं काही केलं तर तो आपली पाकड जातो आणि आपल्याला मारतो. तर पोरांचा प्लॅन होता आमच्या की आपण पण एकदा असं करून बघूया. संकासूरलाही पण डिवसायला जात होते, पण त्याचं लक्ष होतं तर हे मग थोडे घाबरत होते, पाकड वगैरे धरली तर ह्यांनी. लेत मेली आणि आता इकडे स्टार फॉल आहे ती घ्यायला आलेत. गपचूपमध्ये आवाडात आलेत लोकांच्या इथं. बघा यो डावरे बघा, हे बघ परमिशन नाही काय नाही, डायरेक्ट आवाडात एंट्री मागून. अख्खा भरलाय झाड, मजबूत एकदम. माहिती आहे तुम्हाला आंबट चिंबट झाड असतं यो. जबरदस्त. हो बघा फुल आईला कोसळलो. काय करा एवढं खाणार ना नक्की. अख्खा भरलाय झाड. भेंडी कसली फळं आलीत बघा, दिसतायत. हे आपण बाजारात जाऊन विकत घेतो. हे इकडे बघा कसले अफाट आहेत. प्रत्येकाच्या घरात एक झाड आहे. हो आता आम्ही घोसालेलो तिकडे प्रत्येकाच्या घरात हे आवडात झाड आहे. मित्रांनो, पालख्या शिमगोत्सवात बाहेर गेल्यावरती भेटतच असतात एकमेकांजवळ, परंतु ही पालखी आहे ना सावरीची, ती आणि आमची तोंडलीची पालखी दरवर्षी घोसाले ह्या गावामध्येच भेटते. किती योगायोग असेल की दरवर्षी घोसाले गावातच असते ती, आम्हाला नी तिकडेच भेटते.
चल ना, 2-4 घे ना. चालेल ते बघ ना काही दिसतंय. ह्या आवाडामध्ये जामचं झाड आहे. तर तिथल्या आजीला आम्ही विचारलंय, तिने बोलली घ्या असं. आणि आम्ही तिला विचारलं नसताना डायरेक्ट जरी घेतली असते तरी ती सुद्धा काय बोलली नसती, कारण की आम्ही खेळलेलो आणि तिकडे असं खेळी गेल्यानंतर आपल्याला काही बोलत नाही कोण. पण तरी आम्ही विचारलं तिला. उद्या ह्या गावात ह्या घरामध्ये पालखी येणार आहे आणि उद्या त्यांचा मान आहे, त्यासाठी हा सगळं डेकोरेशन दिसते तुम्हाला सजावट त्यासाठी. आम्ही आता घोसाल्यावरून निघालोय, लेट झालोय खूप. समोर पालखी दिसते देवाऱ्यामध्ये, ती पण त्या गावातून निरोप घेते. तर त्या गावातून लोक बघा ते जल्लोष करतात पालखीला निरोप घेताना. मस्त श्रद्धा देवाची आहे, सर्व निरोप घेताना जल्लोषात दिसतात. आम्ही आता देवाऱ्यामध्ये दक्षिणवाडीमध्ये आलो आहे आणि इकडे आमचं जेवण आहे. आमचं इकडे जेवण झालं की आम्ही निघणार मग ही वाडीतली आरती घेतल्यानंतर चिचघरला जायला. इकडेच आमची पालखी असताना दुसरी मालेगावची पालखी आली, तिची आणि आमची थोड्या वेळाने भेट होईल. आता मालेगाव आणि तोंडली आमच्या 2 पालख्यांची आता भेट होते देवारी दक्षिणवाडीमध्ये. भेट झाल्यानंतर मग आमची पालखी जाणार. यांची पालखी इकडे आज वस्तीला असणार आहे देवाऱ्यामध्ये. आता आम्ही देवाऱ्यातून चिचघरला निघालोय जायला. रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि आता आम्ही चिचघरला पोहोचलोय. झोपायला जात होतो पण पोरं बोलले की चिचघरची पालखी आज निघते बाहेर. तर मग आम्ही खाली आलो धावत धावत बघायला. आवाज येत होता वाजवण्याचा. तर आम्ही खरं तर पालखी नाचवण्यासाठीच एवढ्या धावत धावत आलो. पण आम्ही उभे होतो, कोण जायला असं होतं. तर काकी तिथल्या बोलल्या जा पालखी नाचवा असं. तर मग आम्ही आवडीने गेलो शेवटी तिकडे आणि आम्हाला पाहिजे तशी पालखी नाचवायला भेटली. खूप बरं वाटलं आम्हाला.
प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार वेगवेगळ्या जशा रीतिरिवाज असतात तसं इकडे पालखी नाचवण्याची एक पद्धत वेगळी होती, वाजवण्याची पण शैली वेगळीच होती. आम्ही थोडा विचार करतो तो जाऊ का, पण नंतर आम्ही गेलो आणि शेवटीला आमच्या पद्धतीने नाचवली, पण नाचवली आम्ही पालखी तिथे सुद्धा. भावानो खूप मजा आली नाचवायला पालखी. ह्यांचे वाजवणं पण खूप मस्त वाटलं आणि आम्हाला त्यांनी नाचवायला पालखी जो चान्स दिला ना, खूप भारी वाटलं. खूप आनंदी होतो आम्ही. रात्री थकून आलो होतो तरीसुद्धा मी पालखी नाचवली, एकदम एन्जॉय केला फुल. आणि आता चाललो आम्ही वरती, पालखी त्यांची थांबवणार तिकडेपर्यंत चाललो आहे. मग पालखीच्या पाया पडणार, दर्शन घेणार आणि मग जाणार आम्ही वरती झोपायला आमच्या जागेवर. ह्या समोर दिसतात त्यामध्ये आमची कोणी एक सुद्धा गावाला ओळखीचं नाही, पण तो आम्हाला आवड होती म्हणून आम्ही गेलो आणि खूप बरं वाटलं आता आम्हाला. चिचघरचा खालोबाच्या तिथले सर्व यंग बॉयज आहेत, फक्त सनई वाजवणारे थोडे त्यांच्यापेक्षा मोठे आहेत, बाकी सर्व यंग बॉयज खूप सुंदर वाजवतात. भावानो चला आपण चाललो आता झोपायला आलो होतो. आज शेवटचा दिवस, तर मेले सगळ्यांना रंगवतात. आज काय कोणाला झोपून नाही देणार एवढं तर नक्कीच आहे. शेवटचा दिवस असला की पोरं काय रात्रभर गाजवतात, कोणाला शॅम्पू कोलगेट सगळ्यांनी रंगवून ठेवतात. चला आपण उद्या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.